पहिले षटक पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. स्ट्राईकला परेश, नॉन स्ट्राईकला आहे तो कल्पेश. पहिला चेंडू वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. पहिला चेंडू अतिरिक्त धाव फलंदाजापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहिलं गेलं. मागच्या सामन्याच्या सलामीच्या जोडीने आपण पाहतो आक्रमकता दाखवली आणि एक हाती सामना त्यांनी जिंकला. प्रवीण पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा धाव, लगातार स्वेर मारा. थंडगार वारा सुटलाय, गारठ्याचा जाणवायला लागला. 2 चेंडू अतिरिक्त धावा आपण या ठिकाणी पाहिल्या गेल्या. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. कमबॅक पाहिला गेलं 2 खराब चेंडू नंतर हा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू या ठिकाणी आलाय. नमस्कार. तर बेडीसगाववरून दीपक शेट्टी या ठिकाणी आलेत. बसा. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. सामाजिक कार्यकर्ते ते मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं अफजलजी टिवाले चषकमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. बेडीसगाववरून दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आलेत. बेडीसगाव शिवलावाडी या ठिकाणी उपस्थित. मनापासून धन्यवाद दीपक शेठ. एन्जॉय एन्जॉय क्रिकेटसाठी आपण पाहतोय. या ठिकाणी पाहतोय सुरेख फटका. चेंडू पाठवलाय सीमारेषे पलीकडे. फाईन रिझल्ट मध्ये आलेला बेहतरीन षटकार. लॉंग फाईन पाहिला गेला. दूरवर फटका या ठिकाणी पाहिला गेला. षटकार आला. बघा बॉल त्या ठिकाणी आपण पाहतो दूरवर गेलाय. चेंडू पोचवा मैदानात. बघा दामोदर संघाचे पाठीराखे जा तिकडे चेंडू घेऊन या जा. इथे आवाज करणार असतो. बॉल बघा तुमचा तिकडे गेलाय, लगेच घेऊन या. चला बॉल आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक आहे, त्याच्यामुळे दादा एकच बॉल फेकायची चॉईस केला असेल. दीपक वाघ आमच्या सोबत जॉईंट आहेत, मॅचचा आनंद घेतात. नो चेंडू ऑफ या ठिकाणी वेगला गेला. बिमरचा मारा तर नाही थारा. यानंतरचा चेंडू असेल फ्रीडचा. चेक करण्यासाठी सांगितले, जरूर चेक करा. तर आपण पाहतो रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला गेलाय. फिल्डिंगचा रिव्ह्यू आहे, जरूर चेक केला जाईल या ठिकाणी. नो बॉल पंचांकडून घोषित झाले. यानंतर चेंडू असे फ्रीट. तर बेडीसगाववरून आणि बदलापूर मोहपाड्यावरून मान्यवर या ठिकाणी आलेत, मॅचचा आनंद घेतात. एन्जॉयमेंट या ठिकाणी बालू काका या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत.
जरूर आपण पाहतोय दूरवरून आले त्या ठिकाणी बालू काका मॅचचा आनंद घेतात. एरंदाडला पण चांगल्या मॅचेस पाहतो आम्ही. मोहपडा टीम पण चांगली आहे. जे बी त्याचं टीम आम्ही पाहतो नेहमीच त्या ठिकाणी खेळताना पाहतो आपण एरंदाडवरून. अनेक तर बघा इथे पाहुणे आलेत. दामोते संघासाठी लगातार 3 षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मोहपाड्यावरून बालू काका या ठिकाणी आले. त्यांच्याकडून पारितोषिक आहे लगातार 3 षटकार. आणि जसं बालू काकाने पारितोषिक लावलं आणि त्यांच्याकडेच आहा कुणाल म्हात्रे चांगली कामगिरी त्या ठिकाणी. बालू काकांच्या डोक्यावरती चेंडू आला. षटकाराला धावसंख्या स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चला बालू मामांचं आपण पाहतोय. तो षटक या ठिकाणी समाप्त झालाय. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. थोडंसं घातक आपण पाहिलं गेलं. चांगली बॅटिंग या दोन्ही खेळाडू आपण आत्तापर्यंत पाहिले गेले. दोघांकडून नॉट आउट पारी जर पाहिली गेली या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी. आत्तापर्यंत या दोन खेळाडूंना भेदू शकला नाही कोणी. 1 षटकार जरूर आलाय. अजून 2 षटकार कल्पेशने लगावले. लगातार 500 रुपये असतील. बालू मामा जे मोहपाडा एरंजाड बदलापूरमधून या ठिकाणी आलेत. दीपक वाघ जे बेडीसगाववरून आले त्या ठिकाणी. आणि ते सांगितलं बेडीसगाव पहिले दामदच्या ग्रामपंचायतमध्ये होतं. त्यामुळे या गावाशी नातं जोडलं गेलंय. सब्जेक्ट खोल आहे. चांगला चेंडू स्लोवर पाहता गती परिवर्तन पाहिलं गेलं पहिल्याच चेंडूवरती. अफजल टिवाले यांच्या नावाची स्पर्धा. दामदगावचा युवा शिलेदार. इथे रिवर्स अटेन दुईतरी तलवार चेंडूवरती वार. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. धावसंख्या 30 या आकड्यावरती. इथं टार्गेट करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला होता. टार्गेट झाला नाही. बाल बाल बचावला. धोकादायक होतं. लेग बायची एक धाव जरूर आली पण कल्पेसाठी होता खतरा. धावसंख्या स्कोर कार्ड 31. नितेश थोडी नाराज झालेत. आता कल्पेशला आपण स्ट्राईकला पाहतोय. इथून जर 2 षटकार कल्पेशने अजून लगातार ठोकले तर बालू मामा जे मोहपाडा एरंजाडवरून आले त्यांच्याकडून 500 आहेत. आणि इथे स्टेप आउट केलाय. पुढे सरकवला. चेंडू लॉंग ऑफ झोन मध्ये सीमारेषा पार. कल्पेशचा हा खाली ब्रँड षटकार. बालूशेठ षटकार. 2 षटकार लगातार मारलेत.
स्लोअर बालू मामाचे पैसे वाचले तिथे. हा पैसे वाचले. डॉट चेंडू आला. जरूर आम्ही बक्षीस घेऊ त्यांच्याकडून जाताना. पण बालू मामा मॅचचा आनंद घ्या. हा एरंजाड मोहपाडा पाण्याची टाकी खाली असलेलं मैदान त्यांचं चांगलं मैदान आहे त्यांच्या इथं. पण इथे चांगला पटका आपण पाहतोय. मॅच चालू आहे आपण नंतर बोलूया. थर्टी 38 धावा कमी होणार नाही दादा. इथे नितीश तरे बसलाय. गोल्डन मॅन फिंगर बोलतात ना, गोल्डन फिंगर मॅन आहे तो. अफजलजी तिवाले यांच्याकडून नितीश तरेला यावर्षी रेनकोट आहे. आला विशाल आला. कारण केतन म्हात्रेची मॅच चालू होती तिथे केतन म्हात्रे पाहुणा आला होता तिथे गेला होता तो. इथे शॉट पे चेंडू खूप दूरवर लांबच लांब चेंडू पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझल मध्ये सीमारेषा पलीकडे रसफेल दिलसा आला खतरनाक. अख्ख्या टुर्नामेंट मध्ये जेवढे बॉल नव्हते गेले आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेल्या मैदानावरती पाहिलं गेला षटकाराचं मैदान म्हटलं जाईल. दुसरी नाईट आहे आणि कुणाल या मैदानावरती आपण मागाशी 100 म्हणले होते तर आता षटकारची यादी जर पाहिली गेली कुणाल 117 षटकार आत्तापर्यंत या मैदानात झालेत. पहिली स्पर्धा असेल का पहिल्या 2 दिवसामध्ये एवढे षटकार. इथे कमबॅक करणारा चेंडू मारुती माली आपण पाहतोय. लाईन लेंथ त्यांनी बरोबर ठेवले. एखादा खराब चेंडू आला तर आपण पाहतोय. तर धन्यवाद सर तुम्ही आलात या मॅचचा आनंद घेतलात. तर दीपकजी वाघ आणि बालू मामा आपलं मनापासून आभारी आहोत. तुम्ही आलात जाताना व्यवस्थित जपून जा. दूरवरचा प्रवास आहे. धन्यवाद दादा. तर आपण कॅमेऱ्यावरती पाहू शकता दीपक शेठ यांना बालू मामा. इथे चांगला विकेट जी लाईनला लेंथ ठेवायची होती मारुतीने ती ठेवली. ब्रेक तो मिळून दिला. विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहतोय. धन्यवाद दीपक शेठ. बालू मामा एकदम व्यवस्थित जपून जा. पाण्याची टाकी चला मारुती पुन्हा एकदा तयार. ब्रेक थ्रू मिळून दिला. नवीन फलंदाज भरत पेरणे मैदानात परत स्ट्राईकला असेल. फुल टॉस चेंडू फुल टॉल वसुली बॅटिंग. षटकार या ठिकाणी घेतलाय. सर्व काही पाहतो आज जी नशिबाची जी मॅच होती बघा. जयवलने ते 2 चेंडू डॉट टाकले तिथून नशीब फिरले काव्या इलेव्हन दामोते संघाचे आणि तिथून आपण पाहिलं गेलं वारे 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 फक्त षटकारांचे वारे. धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 50-50. वाईट चेंडू वाईट +1 स्ट्राईक रोटेट होते. खराब चेंडू स्ट्राईकला गेला परेश रावसे. जबरदस्त बॅटिंग करतो कल्पेश. पाहतो फलंदाज त्रिपालजीत मारुतीने ती लाईन अँड लेन ठेवली ना तीच ठेवली. इतर गोलंदाजांना जे जमलं नाही ते मारुतीने केलं. या दोन्ही फलंदाजांना माघारी पाठवलंय. ओके सर आमची मॅच लगेच संपेल काही टेन्शन घेऊ नका.
धावसंख्या स्कोर कार्ड 52. नवीन फलंदाज नवनाथला आपण पाहतोय. बावन्न धावा आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या 52. 53 धावांचं लक्ष विजयासाठी असेल. कव्य एलो दामोदर संघाला धावा बनवाव्या लागतील. खूप आपण पाहतोय या ठिकाणी ची चुकी झाली. कारण मारुती माली या अगोदर पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी फेकत होता. चला प्लीज बॅट्समन चला. ऑफिशियल त्या ठिकाणी पोहोचलेत. बघा कंपल्सरी ड्रेसिंग होती. टॅग टी शूज कंपल्सरी आहेत. इथे ऑब्जेक्शन होतं ड्रेस कोडचं. आणि 12 प्लेयरने टी शर्ट जरी दाखवला पण शूज नाही आहेत. कारण प्रत्येकाला नियम सेम आहे. त्यामुळे परेश आता नो डाऊट. कारण जे ऑब्जेक्शन आलं आहे आयोजकांनी जे ऑब्जेक्शन स्वीकारलं आहे तर इथून पॅनल्टी स्वीकारावी लागेल. कारण प्रत्येकाला आपण पाहतोय जे चला तर 2 धावाची पॅनल्टी.
बघा अंजप टीम तुमच्या 12th मॅनने पहिले प्रवीणने इथे ऑब्जेक्शन घेतलं ड्रेस कोड दाखवला पण नंतर तुमच्या 12th मॅनने शूज नाही म्हणून ऑब्जेक्शन घेतलंय. आता आयोजकांनी पॅनल्टी डिक्लेअर केली पण तुमचं काय म्हणणं ते सांगा. ओके 2 धावाची पॅनल्टी आपण पाहतो या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आणि ऑब्जेक्शन आलं त्याच्यामुळे या ठिकाणी देण्यात आले. स्ट्राईकला आहे मारुती, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रवीण परेश. पहिला चेंडू आपण पाहतो ग्राउंड लेवलला चेंडू जातोय कल्पेश त्या ठिकाणी तैनात. 1 धाव या ठिकाणी आपण पाहतोय. मारुतीच्या बॅटमधून सिंगल आली आहे. परेश ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असतो आपण पाहिलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण ते ऍड करूया नितेश. ओरपेश चेंडू आहे पटकावला चेंडू लॉंग ऑफ झोन मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क षटकार. जा तुम्ही अरे सांगितलं आपण मगाशी सांगितलं बॉल शोधा जरा. धावसंख्या स्कोर कडे आपण पाहतोय. न काल घेतली नाही इम्रान जे नॉनव्हेज ग्रुप होता त्यांनी आपण पाहतोय तो 12th मॅन नव्हता म्हणून पॅनल्टी घेतली. धावसंख्या स्कोर कार्ड 7 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागले गेल्यात. उर्फी चेंडू या ठिकाणी पाहिला गेला चेंडू कटकवला डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू थोडस फंबल पाहिला गेला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली 9 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेचे 4 चेंडू आपण या ठिकाणी पाहिले गेलेत. फुलटॉस चेंडू इथे आपण पाहतोय कल्पेश चांगला झेल काय झेल घेतला सुरउडी म्हटले आपण पाहतोय ज्या हाईटला होता जंप मारली अफलातून झेल चांगला झेल आपण या ठिकाणी पाहतोय. तर मॅच मध्ये काही रिझल्ट असून द्या मैदानात प्रेक्षकांनी प्रवेश करायचा नाही फक्त खेळाडू त्या ठिकाणी क्रीज वरती जर कोणी गेला खुरमने सांगितलंय कोणी जिंकला तर त्याला पुढच्या राऊंड मध्ये त्याला पॅनल्टी दिली जाईल. खुरमने इथे क्लिअर सांगितलंय पिच वरती कोण जाणार नाही. जिंको कोणी हारो कोणी पण मैदानात कोण धावपल करणार नाही मैदानात कोण जाणार नाही. जर तुम्ही ती बाउंड्री लाईन पार करून आतमध्ये गेले खेळाडू सोडून तर त्या संघाला पुढच्या मॅच मध्ये आयोजक पॅनल्टी देतील. इथे पाहतो टॉस केलाय चेंडूला कल्पेश त्या ठिकाणी पोहोचलाय कोण झेल घेणार याच्यावरती आपण पाहतोय. समीकरण होतं सोनू होता त्या ठिकाणी कल्पेश जयवंत थांबला आणि चांगला झेल. विकेटचा बदल आपण पाहतोय. राहुल राणे आहे सब कुछ मिलेगा काका काला काही भेटणार का. राहुल राणे आहे तिथे. बघा 9 धावा होत्या 2 पॅनलची जॉईंट झाल्या 11 धावा 53 धावांचं लक्ष होतं. आता विजयासाठी आपण पाहतोय 42 धावाची
कल्पेश जाधव खईस ज्या पद्धतीने प्रत्येकाला छेडतो खेचतो तसा कल्पेश तो पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये कल्पेश चेंडू खाली आलाय आणि ते विकेटचं पतन. विकेटचं पतन या ठिकाणी पाहिलं गेलं. इथे मात्र वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. षटकार या ठिकाणी अर्जित झाला 6 धावा. चांगला चेंडू आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचले. 3-3 शतरक्षक त्या ठिकाणी होते. नवनाथ परेश कल्पेश नवाबगिरी दिसून आली. पहिले मै मध्ये झेल जमिनीलगत दान झाली. धावसंख्या स्कोर कार्ड 19 आपण पाहतोय. विशाल नांदे रत्नागिरीला गेले होते आणि तिथून बॅट घेऊन आलेत. खूप दूरवरून बॅट घेऊन आलेत कारण त्यांचे काही रेकॉर्ड थोडेच दिवस बाकी आहेत. 19 झाले दादा. 53 धावांची गरज आहे. उर्फी चेंडू धावसंख्या स्कोर कार्ड 20. अजूनही आपण पाहिलं गेलं 33 धावांची गरज आहे. चांगला चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी आला. षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी समाप्त झालाय. आता विजयासाठी 33 धावांची गरज आहे. आज सकाळी 31 होते 27 मारले होते. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहिली. चांगला चेंडू आपण पाहतोय. नवनाथ गोलंदाजी मार्कवरती आहे. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून प्रवीण पठारे 5,000 लवकर माघारी परतला. तो जर मैदानावरती असता तर खऱ्या अर्थाने पाहतोय धावा पोचण्यामध्ये जरूर पोचतात ते त्या ठिकाणी.
इथे पाहतो सुरेख फटका, षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. कल्पेश म्हटलं गेलं ना, प्रत्येक चेंडू पकडण्यासाठी तू धडलेला असतो, तिथे धडपडत करत असतो. आणि इथे पाहायला गेलं जिद्द लागते, चिकाटी लागते मैदानात क्रिकेटसाठी. प्रत्येक वेल, प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव जिद्दीने मैदानात केल्याचं असतं. मॅच दूरवर राहिली म्हणून मॅच सोडायची नसते. काल शाहिद पोंजेकरला पाहिलं आम्ही, शेवटच्या चेंडू परत मॅच आणली. 74-73 धावांचं लक्ष्य. उर्फे चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक त्या ठिकाणी आहे. झेल ड्रॉप, याचं झालं, फाटकं निघालं. सचिन होता त्या ठिकाणी. धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. ते पाहतोय संभाजी पतारे सरांच्या बॅट मधून चेंडू निघालाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. झेल ड्रॉप, झेल ड्रॉप आपण या ठिकाणी पाहतोय. नवनाथ चांगली गोलंदाजी करतो, शतरक्षकांची साथ लाभत नाहीयेत, कारण खूप महत्त्वाचे असतात. कारण हे विकेट जे पॉईंट्स मोजले जातात, जेव्हा संघ सुपर 6ची मॅच केलेल त्यानंतर हे पॉईंट सर्व मोजले जातील. 4 मॅच सुपर 6 असणार आहेत, त्यामुळे 4 मॅच. इथे चांगला फटका, शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला जरूर. पुन्हा एकदा झेल ड्रॉप, आणि इथे आपण पाहतोय झालं. तर सुपर 6 मध्ये जाणारा दुसरा संघ या ठिकाणी पाहतोय. फक्त खेळाडू जायचं, याच्या व्यतिरिक्त कोणी जायचं नाही. हा, पहिले हस्तांतरण केल्यानंतर मग किती जल्लोष करायचं तो करा.